दिनांक 3/2/2026 रोजी पोलीस ठाणे यशोधरानगरकडील तपास पथक मान्य वरिष्ठांचे आदेशाने पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना आम्हाला एकता कॉलनी ग्राउंड न्यू गोत्रा सेलिब्रेशन हॉलजवळ एका ॲटो रिक्षामध्ये काही इसम संशयास्पद दिसून आले. आम्ही त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यातील 2 इसमांना आम्ही ताब्यात घेतलं, तर एक इसम जो आहे तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. आम्ही 2 इसमांना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्यावरती आम्हाला संशय आल्याने आम्ही NDPS कायद्याचे पालन करून त्यांची झडती घेतली. तर त्याच्यामध्ये आम्हाला 5 किलो 50 ग्रॅम असा एकूण 1,26,250 रुपयाचा किमतीचा जो गांजा अंमली पदार्थ आहे तो मिळून आलेला आहे. तसेच ज्या ऑटोमध्ये तो गांजा मिळून आला तो ॲटो रिक्षा, तिथे आरोपींची वापरती एक दुचाकी आणि आरोपींचे मोबाईल असा एकूण आरोपींच्या ताब्यातून 3,87,250 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. नमूदच्या कारवाईमध्ये 2 आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे, तर एक आरोपी पाहिजे आहे आम्हाला याच्यामध्ये. अटक केलेल्या आरोपींची नावं शेख इर्शाद शेख अहमद, वय 42 वर्ष, राहणार गरीब नवाज नगर यशोधरानगर. आरोपी क्रमांक 2 अनवर अली शौकत अली, वय 45 वर्ष, राहणार ताजबाग नागपूर. या 2 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे, तर आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. हा जो काही ऑटो होता तो अनवर अली शौकत अली हा वापरत होता. त्याच्यामध्ये ऑटो नंबर आहे MH49 BM 0843 असा ऑटो नंबरचा ऑटो आम्ही या कारवाईमध्ये जप्त केलेला आहे. एकूण जी काही कारवाई आहे याच्यामध्ये अंमली पदार्थ गांजा आणि पूर्ण मुद्देमाल मिळून 3,87,250 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ही जी काही कारवाई आहे ती माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर, उपायुक्त झोन 5 निकेतन कदम सर, सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओवाळ सर यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस ठाणे यशोधरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा सर, प्रमोद कुमार बगेले सर, PSI सदाशिव कंसे, पोहावा प्रशांत कोडापे, पोलीस शिपाई राहुल इंगोले, अमोल भेंडेकर, नितेश मिश्रा तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील आशिष पिपराटे या सर्व पथकाने ही कारवाई केलेली आहे.